आला होता आणि काही गुंड्यांकडनं आणि दलालांकडनं तो धम्मध्वज काढण्यात आला होता आणि आपण सर्वांनी एकजुटी दाखवली आणि आपला धम्मध्वज इथे लावण्यासाठी हिंमत दाखवली. या सर्वांसाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा जय भीम करतो. आपण सर्वांनी एकजूट राहिलेलं गरजेचं आहे आणि या धम्मध्वजाच्या वतीने या निमित्ताने आपल्या सर्वांना हे कळलं असेल की चळवळ ताकदवान ठेवणं, चळवळ जिवंत ठेवणं आणि आपण सर्वांनी एकत्र राहणं हे का गरजेचं आहे हे तुम्हाला कळलं असेल. दुसऱ्या बाजूला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अशा ठिकाणी येऊन राजकीय बोलू नये, पण तुमचा जो ध्वज काढलाय तो कोणत्या भारताच्या बाहेरच्या अतिरेक्यांनी नाही काढलाय, तर तो इकडच्याच राजकारण्यांनी काढलाय हे समजून घ्या. म्हणून मी जे बोलणार आहे ते राजकीयच बोलणार आहे आणि म्हणून एक गोष्ट म्हणतो की आपल्या विचारांचे पक्ष, आपली संघटना, बाबासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष हा आपल्याला मजबूत केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आपल्याला सर्व लोक म्हणतात काँग्रेसला मतदान करायचं, बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर युती केली पाहिजे, आपण काँग्रेसला मतदान करायचं. आपणच बघितलंय की लोह्यामध्ये काँग्रेसनी चळवळ कोणत्या परिस्थितीमध्ये संपवली आहे आणि आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये कमजोर केले. या ध्वज काढणारे जे गुंडे आणि दलाल होते त्यांना सुद्धा काँग्रेसच्याच नगरसेवकांचं बॅकिंग होतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की आज ज्या पद्धतीने आपण सर्व एकत्र आलात, आज ज्या पद्धतीने आपण इकडे ताकद दाखवली आहे त्याच पद्धतीने आपण एकजूट राहू. प्रत्येक प्रसंग येईल, कोणताही अन्याय अत्याचार हो, कोणत्याही विहाराचा मुद्दा असो, कोणत्याही समाजाचा मुद्दा असो किंवा आपल्या ध्वजाचा मुद्दा असो, आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, ताकदीने राहायला पाहिजे. आणि जर आपण एकटी राहिलो, जर आपण एकजूट राहिलो तर कोणताही समाजाचा दलाल आपल्याला काहीही करू शकणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी समजून घ्या की ज्या लोकांनी ध्वज काढायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी इकडे प्रॉब्लेम निर्माण केले ते कोणते मनुवादी नव्हते, कोणते परके नव्हते, तर ते आपल्यातलेच काही दलाल समाजाला विकायला निघालेले आणि चळवळीला विकायला निघालेले भडवे होते हे आपण सर्वांनी. आणि आता कोणत्याही परिस्थितीत या दलालांना त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि परत ध्वजाच्या जवळ आले तर त्यांना तुडवून इकडनं परत पाठवलं पाहिजे. जर धमकी आली तर सरळ फोन मला करा, गुन्ह्यांचं काय करायचं ते मी बघतो. आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की जर परत इकडे काम करत असलेल्या, ध्वजाची काळजी घेत असलेल्या, संरक्षण करत असलेल्या कोणत्याही माणसाला धमकी आली तर तुमची गाठ नागरिकांची नाही तर डायरेक्ट वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद करतो. आपण या ध्वजाच्या माध्यमातून अख्ख्या लोहा कांदारला आणि नांदेडला दाखवून दिले की लोह्यातली चळवळ झोपली नाहीये, लोह्यातले आंबेडकरवादी झोपले नाहीयेत आणि याच पद्धतीने आपण एकत्र येऊयात, लढूयात आणि जिंकूयात. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम.